SHM as a projection of UCM. Now SHM means simple harmonic motion as a projection of uniform circular motion. We have seen in the first chapter only uniform circular motion. Now what is the uniform circular? Earth is moving around the sun in a circular motion. Uniform means with a constant speed. Earth is revolving around the sun with a constant speed. That is called UCM, uniform circular motion. We have seen this. So we are going to see two types of motion here. So this is the circle, this is the diameter. Suppose this is x-axis, this is y-axis. Okay. Now suppose particle is here. Particle is moving around this. Suppose particle is here. Let us take the projection. असं प्रोजेक्शन टाकूया आपण. इथं आला हा प्रोजेक्शन, इथं आला. समजा पार्टिकल इथं गेला, त्याचा प्रोजेक्शन असा येतो मित्र. यस, असा पार्टिकल कसा मूव होतो इथं इन अ सर्क्युलर मोशन. हे बघा, इथून इथं होता, इथं गेला, इथं गेला, इथं आला. सो दिस इज द प्रोजेक्शन. इथं आला पार्टिकल, आला म्हणजे आपण त्याला फिरवतोय इन अँटी क्लॉकवाईज. समजा अर्थ अशी मूव्ह होत आहे, त्याचं प्रोजेक्शन आपण टाकतो इथं असा. इथं आला, त्याचा प्रोजेक्शन इथं आला मित्र. ठीक आहे ना. समजा पार्टिकल इथं आहे, त्याचा प्रोजेक्शन इथं आला. असं पार्टिकल इथं आहे, त्याचा प्रोजेक्शन घेतला आपण, इथं आहे, इथं आला प्रोजेक्शन पार्टिकल, त्याचं प्रोजेक्शन आपण इथं घेतला, इथे आला पार्टिकल, त्याचं प्रोजेक्शन आपण इथं टाकला असं. सो व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि त्याचे जे प्रोजेक्शन आहे, त्याचा जो शॅडो आहे, प्रोजेक्शन आहे, सावली आहे, ती एक्स ऍक्सिस वर पडते मित्र, अलॉंग एक्स ऍक्सिस. व्हॉट इज दॅट? सो इट इज अ टू अँड फ्रो मोशन. बघा, पार्टिकल इथं होता, इथं आला, इथं गेला, पुन्हा पार्टिकल पुन्हा मागे पुढे होऊ लागला. सो पार्टिकल इज चेंजिंग इट्स लोकेशन अलॉंग द एक्स ऍक्सिस. इट इज अ टू अँड फ्रो मोशन. इट इज अ मागे पुढे होते पार्टिकलचं पोझिशन. इट इज अ टू अँड फ्रो मोशन. सो टू अँड फ्रो मोशन, that is what? Motion along the x-axis. To and fro motion, that is called simple harmonic motion. So when the particle is moving along the uniform circular motion, its projection will be along the x-axis. So projection will be SHM. So therefore SHM as a projection of UCM. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सिंपल हार्मोनिक मोशन इज द प्रोजेक्शन ऑफ UCM. म्हणजे जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, त्याचे प्रोजेक्शन जर आपण एक्स ऍक्सिस वर जर घेतले, की असं दिसतो आपल्याला की त्या एक्स ऍक्सिस वर पार्टिकल असा व्हायब्रेट होताना दिसतोय आपल्याला, त्याचं मोशन आपल्याला अलॉंग एक्स ऍक्सिस दिसतंय. सो दॅट मोशन इट इज नथिंग बट simple harmonic motion. So that is why simple harmonic motion as a projection of UCM. क्लिअर मित्र? येस. तर ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. येस. तर सिंपल आहे. सेम थिंग. समजा पार्टिकल इथं सुरुवात इथं आहे, इथं गेला, ऍट टी टाइम मध्ये पार्टिकल, समजा टी इक्वल टू 0 आहे, पार्टिकल इथं गेला, नंतर पार्टिकल इथं गेला, म्हणजे पार्टिकल आपण असं रोटेट करतोय. समजा इथं जर गेला, सो इनिशियल अँगल किती आहे? फाय. आणि व्हॉट इज द अँगल? ओमेगा टी. ओमेगा टी काय घेतो आपण? कारण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलो आपण. व्हॉट? सो थीटा अपॉन टी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. It is nothing but angular velocity. So what is the theta? Theta, it is nothing but omega t. So what is the theta? Theta, it is nothing but one angle. Theta, it is what? It is one angle. So therefore what is the theta here? Theta काय होणार मित्र इथं? ओमेगा टी प्लस फाय. फाय इट इज नथिंग बट what? Initial angle. Phi it is what? Initial angle. ठीक है ना. So therefore what is the ON? So OM it is nothing but X and ON it is nothing but Y. So what is the ON?
ठीक आहे ना. सो ओपी वेक्टर म्हणजे काय होणार मित्र, इथं ओपी म्हणजे काय होणार, व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर ओपी. So OM or OP you can say. So what is OM? What is the ON here? ON it is nothing but OP sin theta. आता sin theta लिहू ना आपण पहिलं sin theta. So this is the theta. Sin theta म्हणजे काय, अपोजिट साइड. ON हा O झाला. sin theta म्हणजे काय, हा पूर्ण थीटा झाला मित्र, हा पूर्ण अँगल थीटा झाला. तर असा, तर हा थीटा आहे. सो व्हॉट इज द साइन थीटा? साइन थीटा मीन्स अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे ही किंवा ही. तर ही कोण आहे इथं, ओ एन, अपोजिट साइड ओ एन साइन थीटा. ठीक आहे ना. साइन थीटा म्हणजे काय होणार मित्र इथं, यस साइन थीटा, व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर साइन थीटा, ओ एन अपॉन ओपी. So ON upon OP. So therefore sin theta it is nothing but ON upon this OP. ठीक है ना. So what is the ON? ON it is nothing but OP sin theta. ठीक है ना. ON nothing but OP sin theta. ठीक है. So Y equal to what is the OP? R sin theta. ठीक आहे. सो ओपी म्हणजे काय झालं तुमचा, आर साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, हा पीएम किंवा मग ओएन. ओएन आणि ओएन अपॉन ओपी. ओपी म्हणजे हा. ओके. सो ओएन म्हणजे काय झाला तुमचं, ओपी साइन थिटा. ओपी मीन्स आर साइन थिटा. व्हॉट इज द थिटा, ओमेगा टी प्लस फाय. सो वाय इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस फाय. Omega t plus phi. So therefore this is the equation for, so this is the equation, projection of displacement. I will give the headline, projection of displacement. हे तर दिलेलंच आहे आपण, projection of displacement. Projection of displacement. ठीक है ना, projection of displacement. Okay, so theta equal to omega t plus phi sin theta. So this is the equation for displacement. ठीक है ना. So this is the equation of linear SHM. Y equal to R sin omega t plus phi. Yes, this is the equation. This is the equation of displacement of linear SHM, linear simple harmonic motion. Yes, we have seen y equal to a sin omega t plus phi. So y equal to r sin of omega t plus phi. This is the equation of SHM. ठीक है ना. तर मित्रों हा जो थीटा आहे, ठीक है, सो इट इज कॉल्ड फेज ऑफ एसएचएम. ओमेगा टी प्लस फाय ला काय म्हणतोय आपण, फेज ऑफ एसएचएम. ठीक है ना. ओमेगा टी प्लस फाय इट इज नथिंग बट व्हाट, फेज ऑफ एसएचएम. सो दिस इज द इक्वेशन फॉर फेज ऑफ एसएचएम. ठीक आहे. तर मित्र आपल्याला माहिती आहे की याचा जर डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण dy बाय dt, सो व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह, आर साइन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय होतं मित्र, कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. सो इट इज नथिंग बट आर ओमेगा
cos omega t plus phi. ठीक है ना? So dy by dt, let us take differentiate with respect to time. So what is that? Dy by dt. So it is what? First r sin चा डेरिव्हेटिव्ह काय होतं मित्र? r as it is, sin चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? cos of omega t, cos of omega t plus phi into ओमेगा चा डेरिव्हेटिव्ह काय? ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय होणार? ओमेगा. सो इट इज व्हॉट? dy बाय dt म्हणजे डिस्प्लेसमेंटचं विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज नथिंग बट velocity. So velocity equal to r omega cos of omega t plus phi. So this is what? Projection of velocity. तर इथं टायटल देतोय मी इथं प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी. ठीक है ना? So let us give the title here, projection of velocity. Projection of velocity. So y equal to काय मित्रो? r sin omega t plus phi. So differentiate with respect to time. So what is that? dy by dt, it is equal to r cos of omega t plus phi into omega. So dy by dt equal to r omega cos of omega t plus phi. ठीक है ना? r omega cos of omega t plus phi. So this is the dy by dt. So therefore v equal to r omega cos of omega t plus phi. So this is the expression for velocity. ठीक है ना? This is the expression for velocity. मित्रों, now what is the next projection of velocity? झालं projection of displacement. Now next one, projection of acceleration. Projection of acceleration. Projection of acceleration. ठीक आहे ना? सो याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. v इक्वल टू काय आला तुमचा? व्हॉट इज द v? v इक्वल टू r ओमेगा cos of omega t plus phi. So differentiate with respect to time. Differentiate with respect to time. So dv by dt, it is nothing but r ओमेगा आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतो मित्र? मायनस साइन ओमेगा टी असा मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? ओमेगा. सो dv by dt it is equal to minus r omega square sin omega t. ठीक है ना? So minus r omega square sin omega t plus phi. ठीक है? So that is the derivative. तर मित्रो dv by dt म्हणजे काय? acceleration. So acceleration minus r omega minus omega square r sin omega t plus phi. ठीक आहे? आता r sin omega t plus phi म्हणजे बघा कोण आहे? r sin omega t plus phi, it is nothing but y. So therefore acceleration it is nothing but minus omega square y. So this is the expression for, yes, acceleration. We know this. So therefore मित्र आपण सुरुवात तर केली. आपण सुरुवात केली SHM पासून. ठीक आहे ना? SHM सिंपल हार्मोनिक मोशन आणि आपण एंड केला तो
UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला बघितलेला आहे. व्हॉट इज दॅट? व्हॉट इज द ऍक्सलरेशन? मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. ठीक आहे ना, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स तुम्ही बघितलेला आहे सर्क्युलर मोशन मध्ये हा फॉर्म्युला. सो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला बघितलेला आहे. तर सुरुवात आपण सिंपल हार्मोनिक मोशन पासून केली आणि आपण प्रूव्ह केलं की सिंपल हार्मोनिक मोशन इज नथिंग बट UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. So projection of simple harmonic motion is nothing but uniform circular motion. Here it is proved. ठीक है, प्लीज. तर खूप महत्वाचा मित्र आहे की आपण जर सिंपल हार्मोनिक मोशन प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, की जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत राहतो त्याचे प्रोजेक्शन जर आपण कॅच जर केले तर ते प्रोजेक्शन हे सिंपल हार्मोनिक मोशन आहे. हे आपण ग्राफिकली पण तुम्हाला मी समजून सांगितलं, डायग्रामॅटिकली आणि बाय विथ द हेल्प ऑफ इक्वेशन सुद्धा, की आपल्याला कसं आहे की आपल्याला प्रूव्ह करता येतं की सिंपल हार्मोनिक मोशन हे what is nothing but projection of simple harmonic motion. It is not projection of UCM, it is nothing but simple harmonic motion. A equal to minus omega square y. Clear? So therefore, from this it is clear that the equation A minus omega square y, it is clear that the projection of any quantity for a uniform circular motion gives the corresponding quantity of linear SHM. Thus, the projection of UCM on any diameter is an SHM. Projection of uniform circular motion on any diameter is an SHM. ठीक आहे ना, कारण तो डायमीटर वर काय होतोय, प्रोजेक्ट होतोय असं डायमीटर वर. सो देअरफॉर ऑन एनी डायमीटर इज an SHM.